नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्र स्पेशल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। लाडका बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे। आज आहे 1 एप्रिल आणि 1 एप्रिलला सरकारने एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी महिलांसाठी दिलेली आहे, ती म्हणजे आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि सोबतच एप्रिलच्या हप्ता वाटपाची तारीख आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्राइब करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील आणि महाराष्ट्र स्पेशल मध्ये आपण सरकारची येणारी प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी महिलांना देत असतो। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, अत्यंत फायद्याचा असा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। तर आतापर्यंत महिलांना 3000 रुपये आलेले आहेत। फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे मिळून 3000 रुपये महिलांना आलेले आहेत। तर त्यापैकी काही महिलांचे 3000 रुपये खर्च झालेले आहेत, काहींचे 1500 रुपये खर्च झालेले आहेत। तर आपल्याला कमेंट मध्ये सांगा की कोणाचे 1500 खर्च झाले, 1500 झाले असतील तर 1500 कमेंट म्हणून सांगा, 3000 खर्च झाले असतील तर 3000 खर्च झाले म्हणून सांगा। कारण यामुळे सरकारला कळेल की महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत आणि एप्रिलचा हप्ता कधी येणार हे सरकार आपल्याला सांगेल। तर 3000 खर्च झालेले आहेत, पुढचा हप्ता कधी येणार यासाठी आपण अपडेट पाहत आहोत। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अत्यंत फायद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। तर महिलांकडे 3000 रुपये आलेले आहेत आणि 2100 रुपये महिलांना येणार आहेत। तर ते कधी हे आपण पाहूया। आता नवीन आलेलं अपडेट आपण पाहत आहोत। तर बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। सगळ्यांना माहिती आहे की लाडका बहीण योजनेची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। कुठेच लाडक्या बहीण योजनेची चर्चा होत नाही असं एकही गाव नसेल, तुम्हाला पण माहिती आहे सर्वांना। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। बरोबर आहे, 1500 रुपये प्रत्येक महिलेला हे दिले जातात। आता 2100 रुपये प्रत्येक महिलेला येणार आहेत, पण त्याबद्दल काय अपडेट आहे ते आपण पुढे बघूया। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले। महिलांना 3000 रुपये देण्यात आलेले आहेत। कोणाकोणाला 3000 रुपये भेटलेत त्यांनी कमेंट करून सांगा आम्हाला 3000 रुपये भेटलेत, आणि कोणाला 8वा आणि 9वा हप्ता भेटला नाही म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये भेटलेले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा की त्यांना 3000 रुपये भेटलेले नाहीत। पुढे बघूया आपण। त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हाच प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात आहे आणि त्याचेच अपडेट आपण आता पाहतोय। तर बघा, एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं की एप्रिलचा हप्ता हा रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे। योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता। महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता दोन्हीचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता। त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे। तर बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल आत्ताच आपण महत्त्वाची बातमी पाहिली। एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या दिवशी म्हणजेच 6 एप्रिलला रामनवमी आहे, आज आहे 1 तारीख म्हणजे 5 दिवसांनंतर रामनवमीच्या दिवशी महिलांना एप्रिलचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे। यंदा रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी आहे, त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे। 1500 रुपये बघा, 1500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे। महिलांना 2100 रुपये देणार असं अजित पवार यांनी सांगितले होते, परंतु आता जे अपडेट आलेलं आहे त्यामध्ये सांगितले आहे की महिलांना 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। महिलांना 1500 रुपये भेटणार, तर 2100 रुपये महिलांना कधी भेटणार याबद्दल सुद्धा अपडेट आलेला आहे, ते आपण पुढे बघूयात। आता पहा की 6 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी महिलांना एप्रिलचा हप्ता भेटण्यास सुरुवात होणार आहे आणि 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। काहींना 6 एप्रिलला होतील, काहींना 10 एप्रिलला होतील। 6 ते 10 मध्ये महिलांना 1500 रुपये भेटणार आहेत। पुढे बघूया आपण अपडेट मध्ये।
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याला फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिले. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता निधी वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. तर लाडका बहीण योजनेमध्ये आपल्यामध्ये शेतकरी कोण कोण आहे त्यांनी कमेंट करून सांगा. जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना माहिती असेल की गुढीपाडव्याला फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिलेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता वितरण करण्यास सुरू झाली होती. तुम्हाला 6व्या हप्त्याचे पैसे भेटलेत का नाही हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचा सुमारे रक्कम 2169 कोटी लाभ आधार आणि डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी जमा करण्यात आलेला आहे, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. माणिकराव कोकाटे यांनी बघा 2169 कोटी लाभ आधार आणि डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात 31 मार्च 2025 म्हणजे काल जमा करण्यात आलेले आहे, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. आपल्यामध्ये शेतकरी कोण कोण आहे त्यांनी कमेंट करून सांगा. लाडक्या बहिणीची एक पुढची बातमी आलेली आहे बघा. एप्रिलच्या महिन्यात आपल्याला पैसे कधी जमा होणार हे आपल्याला सांगितले. रामनवमीच्या दिवशी 6 एप्रिल ते 10 एप्रिल मध्ये. आता 6 एप्रिल ते 10 एप्रिल मध्ये 2100 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपये येण्याची शक्यता सांगितलेली आहे. तर 2100 रुपये कधी येणार याबद्दल अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केलेली नाही. बरेच ठिकाणी बघा अफवा पसरली होती की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर खुद्द अजित पवार साहेब यांनी सांगितले की लाडकी बहीण आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद करणार नाहीये असे अजित पवार म्हणालेले आहेत. माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचे याचा निर्णय मी योग्य वेळी घेईल, असेही अजित पवार साहेब म्हणाले. तर बघा लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी की 2100 रुपये तुम्हाला भेटणारच आहेत. परंतु अजित पवार साहेबांनी हे सांगितले की ते कधी द्यायचे याबद्दल अजून त्यांचा निर्णय झालेला नाहीये. त्याबद्दल ते अपडेट करतील आणि जेव्हा ते अपडेट येईल सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र स्पेशल मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्र सरकारचे प्रत्येक योजनेचे प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. 2100 रुपये आपल्याला कधी चालू होणार आहेत याबद्दल जर अजित पवार साहेबांनी कोणतं अपडेट दिलं तर लगेचच आपण ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू. आतापर्यंत आपण पाहिलं की एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे. तर एप्रिलचा हप्ता हा 6 एप्रिल ते 10 एप्रिल म्हणजे रामनवमीच्या आसपास एप्रिलचा हप्ता प्रत्येक महिलेच्या खात्यावर जमा होणार आहे. दुसरं अपडेट आपण पाहिलं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या निधीबद्दल. आणि तिसरं अपडेट आपण पाहिलं की 2100 रुपये आपल्याला कधी येणार. तर 1500च्या ऐवजी 2100 रुपये हप्ता होणार आहे, पण तो कधी होणार याबद्दल अजित पवार साहेबांनी अजून निर्णय घेतलेला नाहीये. तर त्याबद्दल अपडेट जर आलं तर लगेचच आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.